आजची सर्वात महत्त्वाची बातमी आहे उमरखेडमधून, जिथं दिव्यांगांच्या निधीचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। गेल्या 4 वर्षापासून आपल्या हक्काच्या 5% निधीसाठी झळकणाऱ्या उमरखेड येथील दिव्यांग बांधवांनी आज आक्रमक पवित्रा घेतला। प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली निघालेल्या आक्रोश मोर्चाला पोलिसांनी नगर परिषदेच्या गेटवर रोखले आहे। उमरखेडमध्ये दिव्यांगांच्या निधीचा प्रश्न गंभीर बनला आहे। 2018च्या दिव्यांग धोरणानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या उत्पन्नाच्या 5% निधी दिव्यांगांना देणे बंधनकारक आहे। मात्र उमरखेड नगर परिषदेने अद्यापही हा निधी वितरित केलेला नाही, ज्यामुळे दिव्यांग बांधवांमध्ये प्रचंड असंतोष आहे। प्रहार जनशक्ती पक्षाने याविरोधात गेल्या 4 वर्षांपासून विविध प्रकारची आंदोलने केली आहेत। प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून टोलवाटोलवीची उत्तरे दिली आहेत। आमदार बच्चू कडू यांनी स्वतः 2 वेळा जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली होती, परंतु तरीही दिव्यांगांना न्याय मिळाला नाही। त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख राहुल मोहितवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते आणि असंख्य दिव्यांग बांधवांनी 18 जुलै रोजी उमरखेड नगर परिषद कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला। पोलिसांनी हा मोर्चा गेटवरच अडवला, ज्यामुळे सर्व आंदोलकांनी तिथेच ठिय्या मांडला आहे। जोपर्यंत जिल्हाधिकारी स्वतः येऊन भेटत नाही आणि या प्रकरणावर सकारात्मक तोडगा काढून दिव्यांगांना न्याय देत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, असा आक्रमक निर्धार आंदोलकांनी केला आहे। गेल्या 4 वर्षापासून दिव्यांग बांधवांचा निधी हा दिव्यांग धोरण 2018च्या कायद्यानुसार नगर परिषदेच्या उत्पन्नाच्या 5% हा दिव्यांग राखीव निधी दिव्यांग बांधवांना मिळावा, यासाठी आम्ही लक्षवेधी आंदोलने केली। सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, परंतु या गेंड्याचे कातडी पाकरलेल्या सरकारला अजूनपर्यंत जाग आली नाही। त्या झोपलेल्या सरकारला जाग करण्यासाठी, या नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना जाग करण्यासाठी आज आम्ही असंख्य दिव्यांग बांधवांसह नगर परिषद उमरखेडवर आज दिव्यांग बांधवांचा आक्रोश मोर्चा काढलेला आहे। आक्रोश मोर्चा काढत आज आमच्या शांततेच्या मार्गाने चालू असणाऱ्या या आक्रोश मोर्चाला प्रशासन दबाव टाकत, पोलीस प्रशासनाला समोर करत आम्हाला दडपण्याचा, आमचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहेत। आम्हाला या नगर परिषदेच्या गेटवरच त्यांनी अडवून ठेवलेलं आहे, परंतु जोपर्यंत जिल्हाधिकारी यवतमाळ हे या ठिकाणी येऊन आमच्या प्रश्नाचं निराकरण करणार नाही आणि शासन निर्णयाप्रमाणे आम्हाला दिव्यांग निधी वाटप करणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील। जर याकडे शासनाने आणि नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी जर दुर्लक्ष केलं तर ह्यापेक्षाही तीव्र आंदोलन या नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाला सामोरं जावे लागेल। उमरखेडमधील दिव्यांगांचा हा लढा आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। या संघर्षातून दिव्यांगांना त्यांचा हक्क मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज।